जय जिनेंद्र। पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ 7 भाग 11। आयत सामान्य। आयत म्हणजे लांबी कालक्रमाने प्रत्येक समयाला पर्याय रूपाने परिवर्तन होणारी जी पदार्थाची अमर्याद व अनंत अर्थात कधीही न संपणारी कालमर्यादा। त्या सर्व पर्यायामध्ये प्रत्येक द्रव्याचे समान अस्तित्व ते आयात सामान्य होय। प्रत्येक पदार्थ प्रत्येक समयाला सद्विशेष रूपाने पर्याय रूपाने परिणमन करीत असताना देखील प्रत्येक द्रव्य आपल्या सर्व पर्यायांमध्ये सत सामान्य रूपाने अखंड एक द्रव्यान्वयपणा सामान्यपणा कायम ठेवणे त्याला आयत सामान्य म्हणतात। याप्रमाणे प्रत्येक वस्तूमधील सामान्य धर्म हा क्षेत्र अपेक्षेने विस्तार सामान्य रूप व काल अपेक्षेने आयत सामान्य रूप असा 2 प्रकारचा असतो। तसाच प्रत्येक वस्तूमध्ये विशेष धर्म देखील 2 प्रकारचा आहे। एक विस्तार विशेष अर्थात सहभावी विशेष, 2 आयत विशेष अर्थात क्रमभावी विशेष। एक विस्तार विशेष। प्रत्येक पदार्थामध्ये जे अनंत शक्ती विशेष गुण सामर्थ्य विशेष त्याला विस्तार विशेष म्हणतात। हे विस्तार विशेष प्रत्येक द्रव्यामध्ये युगपत असतात म्हणून त्यांना सहभावी विशेष असे दुसरे नाव आहे। हा द्रव्याचा जो प्रदेश रूप क्षेत्र विस्तार आहे त्या संपूर्ण प्रदेश क्षेत्र विस्तारामध्ये प्रत्येक गुण व्यापून असतो म्हणून यांना विस्तार विशेष हे नाव दिले आहे। हे विस्तार विशेष गुण देखील 2 प्रकारचे आहेत। एक सामान्य गुण, 2 विशेष गुण। सामान्य गुण जे गुण सर्व द्रव्यात समान असतात त्यास सामान्य गुण म्हणतात, जसे अस्तित्व, वस्तुत्व, द्रव्यत्व, प्रमेयत्व, अगुरु लघुत्व, प्रदेशत्व वगैरे। 2 विशेष गुण जे आपापल्या द्रव्यातच व्यापून असतात, इतर द्रव्यात राहत नाही, त्यांना विशेष गुण म्हणतात। प्रत्येक द्रव्याचे विशेष गुण वेगवेगळे असतात। यावरून प्रत्येक द्रव्य एकमेकापासून भिन्न वेगळे ओळखले जाते। जीवद्रव्याचे विशेष गुण ज्ञान, दर्शन, सुख, वीर्य वगैरे अनंत गुण। पुद्गल द्रव्याचे विशेष गुण स्पर्श, रस, गंध, वर्ण वगैरे अनंत गुण। धर्मद्रव्याचे विशेष गुण गती, हेतुत्व वगैरे। अधर्मद्रव्याचे विशेष गुण स्थिती, हेतुत्व वगैरे। आकाशद्रव्याचे विशेष गुण अवगाहन, हेतुत्व वगैरे। कालद्रव्याचे विशेष गुण वर्तना, हेतुत्व वगैरे। याप्रमाणे प्रत्येक द्रव्याचे सामान्य गुण व विशेष गुण हा प्रत्येक द्रव्याचा विस्तार विशेष होय। 2 आयत विशेष। कालक्रमाने प्रत्येक समयाला होणारे जे परिणमन विशेष पर्याय विशेष त्यांना आयत विशेष म्हणतात। हे पर्याय विशेष नियत क्रमबद्ध नियमाने होतात, मागे पुढे होत नाहीत किंवा युगपत एकदम होत नाहीत म्हणून यांना क्रमभावी विशेष हे दुसरे नाव आहे। हे आयत विशेष अर्थात पर्याय देखील 2 प्रकारचे आहेत। एक द्रव्य पर्याय, 2 गुण पर्याय। द्रव्य पर्याय देखील 2 प्रकारचा आहे। एक एकद्रव्य पर्याय, 2 अनेक द्रव्य पर्याय। एक एकद्रव्य पर्याय। प्रत्येक द्रव्याचा जो प्रदेशवत्व गुण आहे त्यामुळे प्रत्येक समयाला द्रव्याचा जो विशिष्ट आकार बदलत असतो त्यास एकद्रव्य पर्याय म्हणतात। यालाच व्यंजन पर्याय असे दुसरे नाव आहे। व्यंजन म्हणजे व्यक्त। या व्यंजन पर्यायाने द्रव्य क्षेत्राच्या अपेक्षेने आकाराने लहान मोठे केवढे आहे हे ओळखता येते म्हणून यास व्यंजन पर्याय म्हणतात। प्रत्येक जीवद्रव्याचा एकद्रव्य पर्याय भिन्न भिन्न स्वतंत्र आहे। प्रदेशाच्या अपेक्षेने प्रत्येक जीव लोकाकाश प्रमाण असंख्यात प्रदेशी आहे। तथापि जीवाच्या प्रदेशामध्ये
संकोच विस्तार शक्ती असल्यामुळे प्रत्येक जीवाचा एक द्रव्य पर्याय अर्थात व्यंजन पर्याय आकार आपापल्या शरीर प्रमाणा एवढा आहे. विशिष्ट काळी समुद्घात करतानाच जीवाचे प्रदेश शरीराच्या बाहेर शृंखलाबद्ध रूपाने अर्थात साखळी रूपाने बाहेर पडतात. इतर वेळी जीव आपल्या शरीरा एवढा असतो, तो त्याचा एक द्रव्य पर्याय होय. वेदना समुद्घात शरीरात रोगाधिकांची तीव्र वेदना झाली असताना जीव प्रदेश बाहेर पडतात. रोगशामक वनस्पती औषधीला स्पर्श करून पुन्हा शरीरात प्रवेश करतात. तो वेदना समुद्घात होय. कषाय समुद्घात तीव्र कषायाचा उदय आला असताना जीवाचे प्रदेश बाहेर पडतात. शत्रूचा घात करून पुन्हा शरीरामध्ये प्रवेश करतात. वैक्रियिक समुद्घात वैक्रियिक शरीरधारी जीवाच्या शरीरातून आत्मप्रदेश बाहेर पडतात. नाना रूपे धारण करतात. पुन्हा शरीरामध्ये प्रवेश करतात. मारणांतिक समुद्घात मरणापूर्वी जीवाचे प्रदेश बाहेर पडून नवीन उत्पत्ती स्थानाला स्पर्श करून पुन्हा शरीरामध्ये प्रवेश करतात. नंतर जीव मरून तेथे जातो. तैजस समुद्घात तैजस वृद्धिधारी मुनींच्या शरीरातून तैजस शरीररूप आत्मप्रदेश बाहेर पडतात. ते दुसऱ्यांचे रक्षण किंवा नाश करतात. पुन्हा शरीरात प्रवेश करतात. आहार समुद्घात आहारक वृद्धिधारी मुनींच्या शरीरातून काही तत्वशंका उत्पन्न झाल्यास आहारक शरीराचा पुतळा बाहेर पडतो. केवली किंवा श्रुतकेवली जवळ जातो. त्यांनी तत्वशंका दूर होते. नंतर तो पुन्हा शरीरामध्ये प्रवेश करतो. केवली समुद्घात केवली भगवान जेव्हा मोक्षास जातात त्यापूर्वी आयुकर्म स्थिती कमी व इतर अघाती कर्माची स्थिती जास्त असते, तेव्हा ती स्थिती कमी करण्यासाठी आत्मप्रदेश बाहेर पडतात. पहिल्या समयात 14 राजूप्रमाण उंच दंडाकार होतात. दुसऱ्या समयात रुंद प्रतराकार अर्थात पडद्याप्रमाणे होतात. तिसऱ्या समयात जाड कपटाकार होतात. चौथ्या समयात लोकपुरण होतात. पाचव्या समयात पुन्हा कपटाकार. सहाव्या समयात प्रतराकार. सातव्या समयात दंडाकार. आठव्या समयात शरीरात प्रवेश करून मुक्त होतात. अनेक द्रव्य पर्याय याचे 2 प्रकार आहेत. एक समान जातीय, 2 असमान जातीय. समान जातीय हा समान जातीय अनेक द्रव्य पर्याय केवळ पुद्गल द्रव्यामध्येच होतो. 2 किंवा 2पेक्षा जास्त अनेक परमाणूंचा स्निग्ध वृक्ष गुणामुळे जो स्कंधरूप स्थूल रूपाने एक पर्याय बनतो तो समान जातीय अनेक द्रव्य पर्याय होय. यामध्ये देखील प्रत्येक परमाणूचे एक द्रव्य पर्याय रूप सूक्ष्म परिणमन स्वतंत्र भिन्न भिन्न होत आहे. ते परमाणू स्थूल रूपाने बंधरूप एक पर्याय धारण करून जगाला आपले सुंदर असुंदर रूप दाखवून अज्ञानी जीवाला मोहित करतात. अज्ञानी जग या अनेक पुद्गलांचे तात्काळ एक वेश धारण करणारे, पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे तात्काळ दिसणारे पण वास्तविक वस्तुरूप नसणारे क्षणिक रूप पाहून मोहित होते. त्याला इष्ट अनिष्ट समजून त्यावर रागद्वेष करते. तोच या जगाचा हा मायाजाळ संसार होय. ज्ञानी बुद्ध जीव या अनेक द्रव्य पर्यायांचे क्षणिक रूप ओळखून त्यावर मोहित होत नाही. तो त्या स्कंधाला परमाणू रूप यथार्थ वस्तुदृष्टीने पाहतो. त्याची वस्तुनिष्ठ यथार्थ दृष्टी असते. त्यामुळे त्या पदार्थाविषयी राग द्वेष मोह करीत नाही. तो पदार्थ जसा आपल्या स्वरूपात आहे तसा ज्ञानी आपल्या ज्ञानदर्शन स्वभावात स्थिर होतो. तेव्हा तो सर्व पदार्थांचा खरा ज्ञाता दृष्टा बनतो. पदार्थाचे ज्ञान करून पदार्थावर मोहित न होता पदार्थाविषयी
इष्ट अनिष्ट बुद्धी राग द्वेष परिणाम न करता परम उदासीन वितराग विज्ञान भावाने त्याचा ज्ञाता दृष्टा बनणे हे खरे पदार्थ विज्ञान होय. जैन दर्शनाचे पदार्थ विज्ञान लौकिक पदार्थ विज्ञानाहून वेगळे अलौकिक स्वरूपाचे आहे. हे जैन दर्शनाचे असाधारण वैशिष्ट्य होय. 2. असमान जातीय अनेक द्रव्य पर्याय. जीव व पुद्गल यांचे यथार्थ वस्तुस्वरूप न ओळखल्यामुळे अनादी कालापासून हा जीव आपल्या अज्ञात अपराध दोषाने राग द्वेष मोह भावकर्माने विकार भावाने बद्ध होतो. त्यामुळे कर्म नो कर्माशी बद्ध होऊन या चतुर्गती रूप संसारामध्ये देव मनुष्य तिर्यंच नरकगतीमध्ये नानाविध रूप धारण करतो. तो असमान जातीय अर्थात जीव व पुद्गलांचा मिळून एकरूप दिसणारा पण वास्तविक वस्तुस्वरूप नसणारा अनेक द्रव्य पर्याय होय. या अनेक द्रव्य पर्यायाला अनेक रूप भिन्न भिन्न वेगवेगळे न समजता एकरूप समजणे ही पर्याय मूढता आहे. हा तत्वभ्रम आहे. आत्मा व अनात्मा यांचे लक्षणभेदावरून त्यांना भिन्न भिन्न ओळखणे हे भेदविज्ञान यथार्थ तत्वदर्शन आहे. तत्वभ्रम अज्ञान हे संसार भ्रमणाचे मूळ कारण आहे. यथार्थ तत्वदर्शन संसार भ्रमणातून मुक्त होण्याचा उपाय आहे. गुणपर्याय. प्रदेशत्व गुणाशिवाय बाकीच्या प्रत्येक गुणाचे जे प्रत्येक समयाला होणारे परिणमन तो गुणपर्याय होय. याचे 2 भेद आहेत. 1 स्वभाव गुणपर्याय, 2 विभाव गुणपर्याय. स्वभाव गुणपर्याय. वस्तूचा जो ध्रुव गुणस्वभाव त्याचे लक्ष ठेवून त्याचा आश्रय घेऊन होणारे जे परिणमन तो स्वभाव गुणपर्याय होय. हा स्वभाव गुणपर्याय आपल्या ध्रुव स्वभावाच्या लक्षाने प्राप्त होतो म्हणून त्याला स्वसापेक्ष अर्थात परनिरपेक्ष स्वभाव पर्याय म्हणतात. विभाव गुणपर्याय. परद्रव्य व परद्रव्याचे निमित्त घेऊन उत्पन्न होणारे जे राग द्वेष मोहरूप विकारभाव परभाव यांचे लक्ष ठेवून होणारे जे स्वभावविरुद्ध परिणमन तो विभाव गुणपर्याय होय. याप्रमाणे प्रत्येक पदार्थ 1 विस्तार सामान्य, 2 आयत सामान्य, 3 विस्तार विशेष, 4 आयत विशेष यांचा समुदाय रूप अखंड एक सत आहे. विस्तार सामान्य व आयत सामान्य यांना दुसरे नाव द्रव्य हे आहे. विस्तार विशेषाला दुसरे नाव गुण हे आहे. आयत विशेषाला दुसरे नाव पर्याय असे आहे. याप्रमाणे प्रत्येक वस्तू द्रव्य गुण पर्यायात्मक आहे. द्रव्य गुण पर्याय हे 3 वेगवेगळे सत नसून एक सतचे पूर्ण स्वरूप समजण्यासाठी हे 3 प्रकारचे वर्णन आहे. प्रत्येक वस्तू अनेकांतात्मक परस्पर विरुद्ध उभय धर्मात्मक आहे. सामान्य विशेष धर्मात्मक द्रव्य गुण पर्यायात्मक आहे. वस्तूचा सामान्य धर्म द्रव्य गुणधर्म हा सदा परिणमनशील ध्रुव असतो. वस्तूचा विशेष धर्म पर्याय धर्म हा प्रतिसमय उत्पाद व्यय रूपाने परिणमनशील असतो. प्रत्येक समयाला वस्तू नवीन पर्याय रूपाने उत्पन्न होते, पूर्व पर्याय रूपाने नष्ट होते. त्याच वेळी वस्तूचा द्रव्य गुणधर्म ध्रुव रूपाने परिणमनशील ध्रुव कायम असतो. म्हणून प्रत्येक वस्तू सत उत्पाद व्यय द्रव्य रूप त्रिलक्षणात्मक आहे. पर्याय रूपाने उत्पाद व्यय रूपाने अपरिणमनशील व द्रव्य गुण गुणधर्म रूपाने ध्रुव रूप अपरिणमनशील असे परस्पर विरोधी धर्म एकाच वस्तूमध्ये युगपत अविनाभाव रूपाने अविरोध सिद्ध करणे हीच जैन दर्शनाची अनेकांतात्मक पारमेश्वरी पदार्थ व्यवस्था वस्तुनिष्ठ सुसंगत व प्रमाणसिद्ध आहे. हे जैन दर्शनाने सप्रमाण सिद्ध केले आहे.
हे जैन दर्शनाचे असाधारण वैशिष्ट्य आहे.